आज नवऱ्याचा एवढा ओरडा खाल्लाय ना, तुम्हाला काय सांगू. हॅलो, कसे आहात सगळे? आज मार्केटमधून एवढ्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या आणि त्या भाज्या साफ करता करता रात्रीच्या 1 वाजल्या होत्या मला. आई मस्त सकाळी असे छान त्यांच्या आवाजात पेटी वाजवत होत्या. खूप छान गातात त्या. देवीचे गाणे तर खूप छान बोलतात. त्याच्यानंतर झालं असं, नवऱ्याने का ओरडलं ते सांगते. नवऱ्याने मला 2 कामं दिली होती आणि त्यातलं मी एकही काम केलं नव्हतं आणि ते काम दुकान रिलेटेड होतं. त्यामुळे तर जास्त ओरडा भेटला. दुसरं काही काम असतं तर जाऊ दे बोललं असतं आणि करून घे असं बोललं असतं. पण दुकानाचं काम होतं त्यामुळे खूप ओरडा भेटला. ॲक्च्युली काम काय होतं सांगते, डीमार्टमध्ये जायचं होतं आणि थोडंसं सामान आणायचं होतं आणि हे काळं मीठ आहे ते मला बारीक करून दुकानावर पोच कर असं सांगितलं होतं 2 दिवस आधीच. गडबडीत मी ते केलं आणि भाऊजींकडे ते पोच करायचं होतं आणि आमचे हे भाऊजी तसेच मोबाईलमध्ये टाईमपास करत तिथे बसले होते. मग तर अजूनच जास्त टेन्शन आलं. मस्त आईंनी मोसंब्या आणल्या होत्या. मग म्हणलं आपल्या स्किन पण थोडंसं छान करूयात रोज रोज खाऊन. त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं आणि रात्रीचं असं किचन वगैरे क्लीन करूनच मी झोपते. कारण की सकाळी उठलं की फ्रेश असं किचनमध्ये काम करायलाही छान वाटतं. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू. आणि आज व्हिडिओ यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी.